आता एक 7-8 वर्ष तरी नक्की झाली. अगदी लहानपणापासून अशी तब्येत, लहान जोडी, पण लोक आवडीने लावायची तब्येत खणखणीत आहे सोमा पैलवान. पण लढण्याची ढपाळी 125 किलो खचाखच भरलेलं पोत आहे. आणि मी त्याला म्हणतो सचिन राग येत नाही ना? नाही सर, हे पहा काही काय बोलावं लागतं गमतीला, आणि त्याला तेवढं बक्षीसही मिळवून देतो मी, कारण परिस्थिती तशी आहे. गरीब परिस्थितीचा पैलवान आणि आपला गणेश अतिशय नम्र पैलवान. आपली पोरं घ्या ना, कुठलीही पोरं घ्या का त्यांच्या तोंडावरती करतो करतो म्हणून आपल्या स्पष्ट वक्तव्य आहे. ज्या आहे ते समोर आहे. सगळे पोरं घ्या, भूषण घ्या, अनिकेत घ्या, आपला संग्राम घ्या, श्रीनाथ, हे पोरं तयार होत आहेत आता. आणि करावं, पोरांनी करावं. सांगा, तुम्ही सांगा, मदत तयार आहे, मदत तयार आहे. हे सांगतो, मदत तयार आहे. या भागातली लोक, हजारो लोक तयार होती. आणि तो गणेश शिरगुडे अतिशय हुशार पैलवान, कधी पराभवानं खचला नाही, कधी विजयानं हुरळला नाही, डगमगला नाही. त्या दिवशी 51 बऱ्याच वेळा अपयश झालं आणि सोन्यात 100%. तुम्हाला नावही सांगतो, इतका मलाही वाटलं होतं की गणेशला जितमान, असा काय पट काढला. आणि सगळे जबरदस्त आतले टांग लावून त्याला आकडी लावून चित केलं. देवरोडला मी स्वतः होतो. 51,000चं बक्षीस आणि कुरलं जातो जिल्ह्याला. आणि नम्रता धावत पैलवानाला सर जिंकलो का नाही, ही पोरं आपली आहे. आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो की पैलवानांना बक्षीस मिळावं, कारण खुराक हेच आपलं वैभव आहे. ही शिवशक्ती आपल्याला सर्वांनी मिळवून साथी हात बढ़ाना, एक अकेला थक जाएगा, मिलकर बोझ उठाना. सर्वांनी जर थोडा थोडा वाटा उचलला, का दिलं प्रत्येकाने थोडं थोडं. आमची एक कुस्ती लावा 5,000ची, आमची 41,000ची लावा. हे सगळे उद्योजक आहेत, सगळे नोकरी धंद्याला आहेत, शिक्षक आहेत. पण बाल शीतळाचा उत्सव, ही दातृत्वाची भावना. ओ बाबा बाबा बाबा